बिल्डरच्या आरोपी मुलाची उशिरापर्यंत पार्टी झाल्याची माहिती मिळते। रात्री 2 वाजेनंतरही आरोपी मुलगा बारमध्ये होता। ओझी आणि ब्लॅक पब मध्ये रात्री उशिरापर्यंत आरोपी होता। तर पुण्यात कुणाच्या आशीर्वादाने पब सुरू आहेत पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री उशिरापर्यंत बार सुरू आहे। गृहमंत्री पोलिसांवर का कारवाई करत नाहीत असाही सवाल आता या निमित्ताने निर्माण होतोय। तर 12वी पास झाल्यानंतर बारमध्ये पार्टी केल्याची माहिती मिळत आहे। पार्टीसाठी गेला आणि 2 जणांचा बळी घेतला। तर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, हिट अँड रन प्रकरणात नवनवीन अपडेट नेहमीच समोर येत आहेत। त्यातच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बिल्डरचा मुलगा हा 12वी पास झाल्यानंतर बारमध्ये पार्टी करत होता आणि त्यानंतरच हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडला अशी माहिती मिळते। काय सांगाल यावरती सविस्तर? कारण खरं तर खूपच हा सगळा प्रकार धक्कादायक मानावा लागेल। कारण आपण पाहिलं की ज्या सीसीटीव्ही मध्ये हा आरोपी पार्टी करताना दिसत आहे त्याची वेळ जी आहे ती 2 पेक्षा अधिकची आहे। पहाटेचे 2 जे आहेत हा सगळा प्रकार पुण्यातील कोरेगाव पार्क मधल्या केजी आणि ब्लॅक या 2 पब मधला आहे। खरं तर या पब मध्ये आरोपीनं पार्टी केल्यानंतर पुण्यातील कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगरच्या रस्त्यावरती या आरोपीने अक्षरशः जी त्याची गाडी आहे ती बेफाम पद्धतीने चालवलेली आहे आणि कल्याणी नगर या ठिकाणी या आरोपीनं 2 इंजिनियर यांना उडवत त्यांचा बळी घेतलेला आहे। खरं तर हा जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे। पुण्यातील नामांकित जो बिल्डर आहे अग्रवाल, या अग्रवालचा हा धनिक बेटा आहे। खरं तर या बेट्याला आरोपीनं मोठ्या प्रमाणात पैसा सुद्धा पुरवला होता आणि हा सगळा पैसा घेऊन हा आरोपी मित्रांसमेत पार्टी करत होता। पुण्यातील हाय प्रोफाईल जो परिसर म्हणून समजला जातो तो कोरेगाव पार्क जो आहे त्या ठिकाणी ही सगळी पार्टी सुरू होती। पहाटेपर्यंतच्या वेळेपर्यंत ही सगळी पार्टी सुरू होती। खरं तर पुण्यामध्ये 1:30 वाजेपर्यंत पार्टी करण्यास किंवा पब चालवण्यास परवानगी आहे, परंतु या आरोपी जो यामध्ये दिसत आहे सीसीटीव्ही मध्ये त्यामध्ये वेळ 2 पेक्षा अधिकची आपल्याला दिसत आहे। खरं तर हा जो विशाल अग्रवाल आहे पुण्यातील येरवडा परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून याला त्या ठिकाणी ओळखलं जातं। याचे अनेक जे साइट्स आहेत ते पुण्यातील येरवडा त्याचबरोबर चंदननगर आणि वेगवेगळ्या वडगाव शहरी परिसरामध्ये सुरू आहेत आणि याच विशाल अग्रवाल याच्या या धनिक बापाच्या या बेट्याने आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो की या आरोपीनं अनेक जे आहेत अशा पद्धतीने अनेकदा पार्टी सुद्धा केल्याची माहिती समोर येत आहे। याचे जे संबंध आहेत ते शहरातील अनेक मोठे जे रईस बापजादेचे बेटे आहेत त्यांच्याबरोबर या सगळ्या आरोपीचे याचे संबंध होते। या पार्टीला अनेक जे शहरातील नामांकित बिल्डर आहेत त्यांचे मुलं होती अशी सुद्धा माहिती समोर येत आहे आणि याच आरोपीनं जे आहेत ही गाडी जी महागडी गाडी आहे साधारण 2 कोटीपेक्षा अधिक रक्कम असलेली ही त्याची गाडी आहे। या गाडीनं या दोन्ही IT इंजिनियरला यांनी उडवलं। खरं तर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहोचत नाहीत त्याच्या अगोदरच या बेट्याला खरं तर या ठिकाणी जामीन मिळाला। या सगळ्या जामिनानंतर पुणेकरांमध्ये अत्यंत संतापाची लाट जी आहे ती उसळली होती। खरं तर यानंतर पुणे पोलिसांनी मोठी ऍक्शन घेत त्याच्या बापावरती एक वेगळा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला। अल्पवयीन मुलाला या ठिकाणी बेकायदेशीरपणे गाडी चालवण्याचा त्यांनी दिल्यामुळे हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यामध्ये आता या विशाल अग्रवालला पोलिसांनी संभाजीनगर मधून अटक केलेली आहे। आज सकाळी अटक केली होती, परंतु पुणे पोलिसांनी अगदी सायंकाळी त्याला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणलेला आहे। मधला जो वेळ होता तो वेळ नेमका कुठं होता याचा सुद्धा शोध घेणं फार महत्वाचं असणार आहे। कारण विशाल अग्रवाल हा जो आहे तो त्याला सकाळी साधारण 7:30च्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत होती आणि आता 6 वाजलेले आहेत। साधारण 10 ते 11 तासाचा जो कालावधी होता तो कुठं होता याची सुद्धा माहिती घेणं फार अपेक्षित आहे। या ठिकाणी चंद्रशेखर, कारवाईला वेग आलाय, याबाबतीत पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठीवरचे या संदर्भात काही सवाल उपस्थित करण्यात आले ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहाटेपर्यंत बार कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असाही सवाल लोकशाही मराठीने आता उपस्थित केलाय। पोलीस बार पब चालकांवर कारवाई का करत नाहीत असाही सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। गृहमंत्री पोलिसांवर कारवाई का करत नाहीत असा लोकशाही मराठीचा हा सवाल। बार चालकांप्रमाणे पोलिसही यात दोषी नाहीत का हा देखील प्रश्न निर्माण होतोय। पुण्याचा उडता पुणे करण्यासाठी जबाबदार कोण? तर अशा प्रकारे लोकशाही मराठीच्या वतीनं आता काही सवाल उपस्थित करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।